आपण एका महत्त्वाच्या आणि आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये घर करून असलेला जो प्रश्न आहे त्या प्रश्नाची चर्चा लँटन मराठीच्या आजच्या लाईव्हमध्ये करणार आहोत, जो आपल्या सगळ्यांना मागच्या अनेक दिवसांपासून पडलेला प्रश्न आहे की आता जर तिसरी लाट आली तर त्याच्यामध्ये लहान मुलांना बाधा होणार का? लहान मुलांना बाधा झाली तर मग त्यांच्या लसीकरणाचं काय? किंवा त्यांच्या उपचारासाठी राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल नवीन काही विचार त्यांच्याकडून केला जातोय का? असे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहेत. आपल्या सगळ्यांच्या समवेत आपल्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी इंडियाचे चेअरमन आणि स्वतः एक सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ म्हणून ज्यांची देशभरात ख्याती आहे, जगभरातल्या वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये जाऊन त्यांनी सूक्ष्म जीवशास्त्र विषयाच्या अनुषंगानं महत्त्वाचे लेक्चर्स दिलेले आहेत, मार्गदर्शन केलेलं आहे, असे सन्माननीय अरविंद देशमुख सर आज आपल्यासोबत आहेत. आणि एक महत्त्वाची सुवार्ता आज आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचलेली आहे जी काल घडली आहे आणि त्याच गोष्टीची चर्चा आज आपण आजच्या लाईव्हमध्ये करणार आहोत. ती वार्ता अशी आहे की लहान मुलांच्या लसीकरणास ICMRनं परवानगी दिली आहे. परवानगी म्हणजे लहान मुलांना कोरोना होऊ नये याच्यासाठी जे लसीकरण करायला हवं त्या लसीकरणाच्या चाचणीला ICMRनं परवानगी दिलेली आहे. ICMR म्हणजे काय? आता ही जी चाचणी दिली आहे ती किती टप्प्यांमध्ये चाचणी केल्या जाते आणि या चाचणीचा फायदा लहान मुलांना काय होणार, असे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहेत. यापूर्वी आपण DRDOनं जे नवीन औषध जाहीर केलं होतं त्या अनुषंगानं ज्यावेळी लाईव्ह आलो होतो त्यावेळी अनेकांनी प्रश्न उपस्थित केला होता सर की लहान मुलांना कोरोना होणार का आणि झाला तर कशा पद्धतीची ती औषधं असणार. लँटन मराठीच्या स्पष्ट, शांत आणि पारदर्शक अशा नव्या कोऱ्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आत्ता जे सहभागी झालेले सगळे दर्शक आहेत त्या सगळ्यांचं मी रवी मनापासून स्वागत करतो. आणि आज आपण चर्चा करणार आहोत की लहान मुलांना जर कोरोना झाला तर कशा पद्धतीची उपचार पद्धती असेल आणि लहान मुलांना कोरोना होऊ नये यासाठी ICMRनं घेतलेला निर्णय काय आहे, लसीकरणाच्या चाचण्या कशा असतील. सर, लँटन मराठीच्या या नव्या कोऱ्या स्पष्ट, शांत आणि डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये सर्व रसिक श्रोत्यांच्या वतीनं मी आपलं मनापासून स्वागत करतो. आणि पहिला प्रश्न असा की लहान मुलांचं लसीकरण म्हणजे काय आणि या लसीकरणाच्या चाचणीला परवानगी दिली गेली आहे अशी वार्ता आपल्यापर्यंत आली. ही खरं तर सुवार्ता आहे, आनंदाची वार्ता आहे. तर ही नेमकं कशा पद्धतीनं चाचणी केली जात असते आणि काय निर्णय झालेला आहे ICMRचा? खरोखर बरं का, आज एवढी आनंदाची बातमी आज आलेली आहे आणि शासन नियोजन करत नाही हा आपण जो प्रत्येक वेळेस आरोप करत असतो, तर आज याची प्रचिती आली आहे की 3 महिन्यानंतर काय घडेल याचा विचार करून शासन नियोजन करत आहे. अत्यंत आनंदाची, हे करायला पाहिजे शासनाने, म्हणजे कर्तव्य वेगळं नाही, हे करायला पाहिजे, पण ते करतंय याच्यात आनंद आहे. तर आज अत्यंत आनंदाची बातमी आज गव्हर्नमेंटनं स्वतः रिलीज केलेली आहे की ICMRनी मान्यता दिली एका प्रस्तावाला. कुणी मान्यता दिली तर सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटी असते. म्हणजे मागच्या 24 फेब्रुवारीला शासनाने याचा विचार केला. आता आपण मे मध्ये आहोत. 24 फेब्रुवारीला त्यांनी भारत बायोटेकला सांगितलं की असा प्रस्ताव तयार करून तुम्ही आम्हाला द्या लहान मुलांच्या चाचणीचा, त्याच्यावर आम्ही विचार करू, सकारात्मक विचार करू. भारत बायोटेकने तो प्रस्ताव दिला. तो सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटी पुढे गेला आणि सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीनं त्याच्यावर विचार करून की हा जो प्रस्ताव आहे हा योग्य आहे का, या ज्या चाचण्या घेणार आहेत त्या मानांकन ठेवून सगळे मानांकन वापरून करणार आहेत का, या सगळ्याचा विचार केला आणि आजच त्याला मान्यता दिली. कुणी दिली? ॲक्च्युली ICMRनी, पण ICMRची ही विंग आहे वेगळी.
ICMR म्हणजे काय आणि त्याची कुठली विंग आहे ज्यांनी आपल्याला ही मंजुरी दिली? आपल्या सामान्य रसिक श्रोत्यांनाही हे कळेल की नेमकं काय अधिकृतपणे भारत सरकारच्या वतीनं सुरू आहे. ICMR म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च. आणि या इंडियन मेडिकल या काउन्सिल जे रिसर्चसाठी आहे, मेडिकल रिसर्चसाठी, यांची एक ब्रांच आहे, कमिटी होती, त्याला सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटी असं म्हणतात, जी फक्त कोविड-19 साठी तयार केलेली कमिटी होती. कुणी केली होती तयार ती? तर सेंट्रल ड्रग स्टँडर्ड. बघा आता, म्हणजे ICMRच्या वेगवेगळ्या सेक्शन, वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत, गव्हर्नमेंटच्याच आहेत ह्या. त्याचं नाव आहे सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन, थोडक्यात त्याला CDSCO म्हणतात. या CDSCOनी एक सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटी तयार केली आणि त्या कमिटी पुढं हा प्रस्ताव त्यांनी दाखल केला. आणि त्या कमिटीत त्यांनी सांगितलं की आम्ही अशा अशा प्रकारे ट्रायल घेणार आहोत, याला परवानगी द्या. बरं, शासनानेच तो प्रस्ताव दिलेला आहे, म्हणजे शासनाचं ते नियोजन आहे. आणि त्या सगळ्या फेज 2, फेज 3 ट्रायल कशा प्रकारे घेणार आहेत त्याचं मी तुम्हाला सांगणार आहे पूर्ण. तर त्याला परवानगी दिली, सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे आता 3 महिन्यानंतर लाट येणार हे जे सुरू झालंय सगळीकडं, तर ही लाट येणार का? आणि आली चुकून तर त्याला आपण किती तयारी केली, आपण सक्षम आहोत का त्याला सामोरं जायला? तर सुदैवानं आज चांगलं पाऊल घडलंय की प्रत्येक जण आपल्यातला, तुम्ही, मी आणि घरातल्या विशेषतः स्त्रिया या लहान मुलाबद्दल अत्यंत भावूक असतात. मग ही बातमी तुम्ही आवर्जून तुमच्या घरातल्या स्त्रियांना सांगा की आज परवानगी मिळाली, आपण त्या दिशेनं पहिलं पाऊल टाकलंय. आता कशी ते ट्रायल घेणार आहेत, किती दिवस लागणार आहेत, ते सगळं मी तुम्हाला नंतर सांगतोय. बरं, असं लहान मुलांच्या लसीकरणाच्या चाचणीला परवानगी देणारे जे जगात वेगवेगळे देश आहेत, यात आता कोण कोण आहे अशी काही माहिती उपलब्ध आहे का? सगळ्यात पहिल्यांदी फायझरनी अमेरिकेमध्ये सांगितलंय की आम्ही चाचण्या घेतल्यात. UKनी चाचण्या घेतल्यात, लहान मुलामध्ये त्यांनी आधीच चाचण्या घेतल्यात. आणि फायझरनी सांगितलंय की 12 ते 15 वर्षापर्यंत आम्ही चाचण्या घेतल्यात. 15 वर्षापूर्वी आधीच त्यांनी दिलेले, आता उरला होता 12 ते 15चा घटक. तर त्यांनी, अमेरिकेनं डिक्लेअर केलं की 12 ते 15 वर्षाच्या मुलांना लसीकरण घ्यायला आम्ही परवानगी देतोय. तिथं सुरू झालंय. अजून काही दिवसांनी ते 12च्या खाली येतील. म्हणजे त्यांचं टप्प्याटप्प्याने चालू आहे. अजून भारत मागे होता. आणि आपली हक्काची लस कुठली आहे? भारत बायोटेक आहे, भारतीय बनावटीची. तर ती भारत बायोटेकला आपण वापरू शकतो. म्हणून शासनानं भारत बायोटेकला आदेश दिला. भारत बायोटेकनी NIVच्या मदतीनं, NIV म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे, जी महाराष्ट्रात आहे. गंमत बघा, भारतातली विषाणूवर काम करणारी सगळ्यात मोठी संस्था कुठे आहे? महाराष्ट्रात आहे, पुण्यामध्ये आहे. तर त्याच्या ज्या डायरेक्टर आहेत, संचालिका, त्या अत्यंत तरुण आहेत. आणि त्या संचालिका यशस्वीपणे काम करत आहेत. त्यांच्या मदतीनं हा प्रस्ताव शासनापुढं मांडला. आणि शासनाने, आनंदाची गोष्ट म्हणजे आजच शासनाने त्याला परवानगी दिली आहे. तर ही आनंदाची बातमी. आता आपण हे समजून घेऊ की हे लसीकरण कसं होणार आहे, कशा पद्धतीने हे करणार, आणि किती टप्पे असतात. तर सगळ्यात पहिल्यांदा सांगतो, या शासनाने सगळं डिक्लेअर केलेलं आहे की कशा पद्धतीने आम्ही घेणार आहे. आधी त्यांनी सांगितलं किती रुग्णावर घ्यायला परवानगी दिली, तर 525 लहान मुलावर घ्यायला परवानगी दिली. कुठल्या? हेल्दी, कोमॉर्बिड नाही, जी सदृढ असलेली, सक्षम असलेली शरीरानं, ज्यांना कुठल्याही पद्धतीच्या आजारांची पार्श्वभूमी नाही, अशा 525 सदृढ निरोगी मुलांना
या चाचणीसाठी स्वीकारलं जाणार आहे सगळ्यात पहिल्या टप्प्यामध्ये, आणि या 525 मुलांवरती चाचणी केली जाणार. करेक्ट. आणि आता कुठे केली जाणार आहे ही, तर ते सुद्धा त्यांनी जाहीर केलंय की एम्स दिल्ली, एम्स पाटणामध्ये घेतली जाणार आहे, आणि दुसरं मेडिट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नागपूर, ही संस्था नागपूरला आहे. म्हणजे महाराष्ट्रातली एक संस्था आहे, एक बिहारमधली आहे आणि एक दिल्लीतली आहे. या 3 ठिकाणी त्यांनी चाचण्या घ्यायला आपल्याला परवानगी दिली आहे. म्हणजे एक चांगली आनंदाची गोष्ट आहे की या लसीला चाचण्या घ्यायला आज सुरुवात झाली आहे, आज परवानगी मिळाली आहे. आता लवकरात लवकर त्याचं नियोजन. काय परवानगी मिळाली त्यांना अशी परवानगी मिळाली की त्यांना 1 डोस द्या आणि 28 दिवसानंतर दुसरा डोस द्या. टाइम सुद्धा ठरवला आहे शासनानं. 28 दिवसानंतर दुसरा डोस द्या आणि त्यांचं सतत ऑब्झर्वेशन करा. या 525 मुलांची निवड केली जाणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये. जी मुलं निरोगी असणार आहेत त्यांच्यावरती या लसीकरणाची पहिली चाचणी केली जाणार आहे आणि त्यांना निगराणीखाली ठेवलं जाणार आहे. दिल्ली, बिहार आणि महाराष्ट्रातील नागपूर या 3 ठिकाणी ही चाचणी केली जाणार आहे. अशा वेगवेगळ्या चाचण्या होणार आणि त्यानंतर प्रत्यक्षात लहान मुलांना कोरोना होऊ नये यासाठी लसीकरण सुरू होईल. तर पहिल्या टप्प्यात म्हणजे पहिली जी चाचणी केली जाणार आहे त्याची प्रक्रिया आपण अरविंद देशमुख सर यांच्याकडून जाणून घेत आहोत. या 525 मुलांना निगराणीखाली ठेवलं जाणार आहे लस दिल्यानंतर. आणि ही कुठल्या वयाची मुलं आहेत, तर ही 2 ते 18, म्हणजे यांनी 2च्या खालची अजून मुलं घेतली नाही. 2 वर्षाच्या पुढची आणि 18 वर्षाखालची, म्हणजे 18 वर्षापर्यंत आपण देतोच आज. मग 18 वर्षापर्यंत 2 वर्षापासून या वयोगटातली आता मुलं कशी निवडायची तो अधिकार त्यांच्याकडे आहे. भारत बायोटेकची जी संशोधन समिती असेल ती ठरवेल आणि त्यांना 2 टप्प्यात घ्यायला सांगितले. सेकंड ट्रायल आणि फेज 3 अशा 2 टप्प्यामध्ये घ्यायला सांगितले. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मुद्दाम सांगतो की ही ट्रायल कशासाठी घेतली जाते. ही ट्रायल घेण्यामागचे 2 महत्त्वाचे उद्देश असतात. एक सेफ्टी आणि दुसरं इफिकसी. इफिकसी म्हणजे 28 दिवस झाले, दुसरा डोस दिला, त्यानंतर 14 दिवसांनी यांच्या शरीरातल्या अँटीबॉडी टेस्टिंग करणार. म्हणजे यांच्या शरीरातलं रक्त घेणार, त्यात IgG किती आहे, IgG म्हणजे इम्युनोग्लोबुलिन G आणि इम्युनोग्लोबुलिन M चेक करणार, IgG आणि IgMचं. आणि त्यावरनं त्यांना शाश्वत इम्युनिटी आली आहे का. कारण इम्युनिटी ही नुसती येऊन चालत नाही, ती शाश्वत इम्युनिटी असावी लागते, कायमस्वरूपी असावी लागते. तर हे डॉक्टर लोकांना कळतं ते तपासण्या केल्यानंतर. तर ह्या सगळ्या तपासण्या होणार आणि त्यांच्यात फेज 2 ट्रायल आणि फेज 3 ट्रायल या दोन्हीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं बघितलं जातं सेफ्टी. सेफ्टी म्हणजे त्यांना वॅक्सिन दिले, त्यातले काही मुलं आजारी पडलेत का. बरं, आजारी पडले असतील तर ते ह्या वॅक्सिनमुळेच पडलेत का, दुसरं काही कारण आहे. कधी कधी काय होतो, योगायोग होतो की त्या मुलाला आपण वॅक्सिन देतो आणि 3ऱ्या दिवशी त्याला ताप येतो. म्हणजे असं यापूर्वीही झालं. अनेकांच्या मनात आजही ती भीती आहे की लस घेतल्यामुळे आजारी पडलो किंवा लस घेतल्यामुळेच कोरोनाची लागण झाली, अशी भीती. खरं तर ही अनाठाई भीती आहे, पण अशी भीती अनेक जण बाळगतात. आज ही का अनाठाई भीती आहे की ICMR आपल्या देशातली इतकी चांगली संस्था आहे आणि ते कुठंही कॉम्प्रोमाइज करत नाहीत. लक्षात घ्या. असं म्हणतात, आम्ही ज्यावेळेस मायक्रोबायोलॉजी वर्गात शिकवतो तर आम्ही असं म्हणतो की पर्यावरणाचे जर प्रॅक्टिकल शिकायचे असतील त्यामध्ये थोडं मागं पुढं झालं तर चालतं. आपण त्याला 19-20 म्हणतो मराठीमध्ये, हे प्रोव्हर्ब आपली जी आहे 19-20.
म्हणजे थोडं मागं पुढं पर्यावरणात झालं तरी चालतं. स्टॅटिस्टिक मध्ये सुद्धा जे आम्ही तपासण्या करतो त्यावेळेस असं गृहीत धरतो की पर्यावरणामध्ये थोडा फरक पडला तरी चालतो, पर्यावरणाच्या समस्यामध्ये, पर्यावरणाचे प्रॉब्लेम सोडवताना. पण मेडिकलच्या समस्या सोडवताना असं म्हणून चालत नाही. हे वाक्य तिथं वैध नाही की 100 माणसातला एक मेला तरी चालतो, असं म्हणून चालत नाही. त्या एकाचा जीव सुद्धा महत्वाचा आहे. प्रत्येकाचा जीव महत्वाचा आहे. म्हणून या तपासण्या अत्यंत कडक पद्धतीनं घेतल्या जातात. आजही आम्हाला असं वाटतंय की लस उपयोगाची आहे असं वाटतंय, या वाटण्याला अर्थ नाही. ICMR म्हणतो तुम्हाला काय वाटतं हे महत्वाचं नाही, हे तपासणी झाली पाहिजे आणि तपासणीनंतर तसे निर्णय आले पाहिजेत, तसे रिझल्ट आले पाहिजेत. त्या रिझल्टवर आधारित आता किती अवधी लागेल बघा तुम्ही. आता साधा एक लस द्यायला 0 आणि 28 दिवस म्हणजे 1 महिना गेला. दुसऱ्या फेजला 1 महिना गेला. आणि याच्या मधला कालावधी म्हणजे तयारी करणं, विद्यार्थी निवडणं, तिथल्या डॉक्टरांना सूचना देणं, तिथं लस पोचत्या करणं, हे सगळं नियोजन करण्यासाठी म्हणून आपण 1 महिना पूर्णपणे गृहीत धरू. म्हणजे साधारणतः आत्ता लसीकरणाच्या चाचणीला सुरुवात झाली असं आपण गृहीत धरलं तर किती दिवस? 3 महिन्यानंतर आपल्याला पूर्णपणे रिझल्ट येतील. म्हणजे ही जी तिसरी लाट येणार आहेत असं म्हणतात. दुर्दैवानं ते जर खरं ठरलं आणि येण्याची शक्यता आहे का, पुन्हा त्याच्यावर स्पष्टीकरण तुम्हाला मिळतो की लाट येते केव्हा. लाट तेव्हा येते जेव्हा पेशंट्स सातत्यानं समाजात असतात. जेवढे जास्त पेशंट्स असतील तेवढी लाट येण्याची शक्यता जास्त. का? जेवढे पेशंट जास्त असतील तेवढा म्युटंट येण्याची शक्यता आहे. आजचा जो व्हेरियंट आहे तो लहान मुलांना काही करत नाही, इन्फेक्शन होतंय. आजही लहान मुलांना इन्फेक्शन होतंय, पण लहान मुलांचा मृत्यू हे कमीत कमी आज घडतंय. म्हणजे लहान मुलं आजच्या घडीला तरी त्यापासून वाचली. 1 वर्षापूर्वी ज्यावेळेस मी इंटरव्ह्यू देत होतो त्यावेळेस मी सातत्याने सांगायचो की 60च्या खालच्या लोकांनी घाबरायची गरज नाही. 60च्या खालच्या लोकांना हा धक्का सुद्धा लावत नाही. पण पुढं काय झालं? पुढं म्युटंट आला, विषाणूच्या स्वरूपात बदल झाला. आणि आजचा विषाणू हा तरुणांना अत्यंत गंभीर बनवतोय. विषाणूचं स्वरूप बदललंय, मृत्यूची संख्या वाढलीये, हॉस्पिटल मधलं तुमचा मुक्काम जास्त वाढलाय आणि झटपट तो पटकन तुम्हाला ऑक्सिजन डिपेंडन्सीवर नेतोय. मग डॉक्टरांना, आपल्या इथल्या वैज्ञानिकांना असं वाटतं की अजून 3 महिन्यांनी हे सुद्धा होण्याची शक्यता आहे, लाट येऊ शकते. की एखादा व्हेरियंट जर आला आणि तो लहान मुलांना जर अटॅक करू लागला तर भारतामध्ये इतकी वाईट अवस्था होईल की आपण कल्पनाही करू शकतो. त्यासाठी ही प्रतिबंधात्मक काळजी म्हणून पाऊल उचललं गेलं. त्यासाठी प्रतिबंधात्मक काळजी म्हणून, कारण समजा फायझरची लस आणायची, समजा आपल्याला मॉडर्न आणायची, ते आपलं ऐकत नाहीत. त्यांना टेस्ट करायला सांगितल्या, ते म्हणतात आम्हाला एवढे गिराईक आहे जगामध्ये, भारताने आमची लस घ्यावी याचं आम्हाला काहीच पडलं नाही. त्यामुळं हक्काचं कोण आहे आपल्या? भारत बायोटेक. हक्काचं भारत बायोटेक आहे. म्हणून शासनाने अत्यंत चांगला निर्णय घेतलाय. सगळेजण आपण मिळून त्यांचं अभिनंदन करूया आणि ईश्वराला प्रार्थना करूया की या लसचे रिझल्ट चांगले येतील, येणारच आहेत. आज तरी 99.99% असं आहे की पण त्याची खातरजमा करून घेणार आहेत आणि त्याची खातरजमा केल्यावरच ती लस आपल्याला मिळणार आहे. म्हणजे ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणजे DCGI म्हणतात त्याला, त्यांनी आज हे महत्त्वाचं पाऊल उचललंय. त्यांनीही नॉड दिलाय. नॉड म्हणजे त्यांनी परवानगी दिली आहे, ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे आणि तुम्ही ते करू शकता. असं आज फार मोठी चांगली बातमी म्हणून मुद्दाम आपल्यासमोर घेऊन आलोय. लंटन मराठीचे जे सगळे श्रोते आत्ता नव्यानं लाईव्ह वरती जॉईन झाले असतील त्या सगळ्यांसाठी सांगतो, एक आनंदाची बातमी आहे.
आणि लँटन मराठीच्या सगळ्या श्रोत्यांना सन्माननीय मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष देशमुख सर यांच्याकडून त्याची सगळी माहिती आपण व्यवस्थित देण्याचं काम करत आहोत. बातमी अशी आहे की जर तिसरी लाट आली आणि लहान मुलांना जर कोरोनाची लागण होणार असेल तर त्याची काळजी घेण्यासाठी आत्ताच आपल्या भारत सरकारनं लहान मुलांच्या लसीकरणाच्या चाचणीला मंजुरी दिलेली आहे. हे लसीकरण करण्यासाठी देशभरातील 525 निरोगी लहान मुलांची निवड करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात, बिहार आणि दिल्ली या 3 ठिकाणी या लहान मुलांवरती लसीकरणाच्या चाचणीला सुरुवात झालेली आहे. पहिली, दुसरी या 2 टप्पे पूर्ण झाल्यानंतर 3 महिन्यानंतर कदाचित प्रत्यक्षात लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होईल. हे लसीकरणाच्या वेगवेगळ्या चाचण्यांचे टप्पे काय असतात हे सरांकडून आपण जाणून घेतलं. सर, प्रत्यक्षात तिन्ही चाचण्या यशस्वी झाल्यानंतर थेट लसीकरणाला सुरुवात करण्यासाठी किती विलंब लागू शकतो, किती काळ लागू शकतो? कसं आहे, भारत बायोटेक ही भारतातली आहे आणि ICMR ला सुद्धा जशी आपल्याला काळजी आहे तशी ICMR ला सुद्धा काळजी असते. त्यामुळं इमर्जन्सी लेव्हलवर, त्याला आपण अगदी इमर्जन्सीच म्हणतो, युद्ध पातळीवर जास्तीत जास्त 10 ते 15 दिवसामध्ये सगळ्या परवानग्या शासन पूर्ण देऊन तुम्हाला लसीकरणाला सुरुवात होईल लहान मुलांच्या. आता दुसरा प्रॉब्लेम आहे, आज लसीचे डोस कमी आहेत, त्याच्यावरही शासन प्रयत्न करत आहे. अगदी आजचीच बातमी आहे की भारत बायोटेकला पुण्याला परवानगी दिली आहे मर्क बरोबर. मर्कची जागा होती पुण्यामध्ये, मर्क फार्मास्युटिकल. काही कारणामुळे त्यांनी सोडली आहे. तिथं इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे लसीचं. ते फूट अँड माउथ डिसीजच्या लसी तयार करत होते, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे. आता नवीन कंपनी आली आहे, तिचं नाव आहे बायोव्हेट. बायोव्हेट कंपनीकडं करार झालाय कोणाचा? भारत बायोटेकचा. आणि तिथं कोव्हॅक्सिन लसीला प्रोडक्शनला परवानगी देण्यात आली. हायकोर्टाचा आज निर्णय येतो, म्हणजे हायकोर्टाने परवानगी दिली आणि सांगितलंय की काम सुरू करा. म्हणजे लसीची जी आपल्याला भीती आहे, कमी लसी आहे, एक 10 दिवसात स्पुटनिक 5 येते. त्यांनी प्रोडक्शनला सुरुवात केली आहे रेडीज लॅबोरेटरीमध्ये आणि त्यांनी सांगितलंय की 30 तारखेपर्यंत आम्ही निश्चितपणे लसीचा पुरवठा, काही लाखाचा लसीचा पुरवठा. रशियन बनावटीची स्पुटनिक रशियन बनावटी आणि तिची इफिशियन्सी 97.6% असं सांगतायत. हो, नाही 97 नाही, 91.6%. चांगली इफिशियन्सी आहे, 91.6 आहे. आणि ती स्पुटनिक 5 या लसीचे डोस सुद्धा आता आपल्या सगळ्यांना मिळणार आहेत. आज लसीची कमतरता आहे हे मान्य आहे, नियोजनामध्ये थोड्या उणिवा राहिल्या हेही मान्य आहे, परंतु देर से आहे दुरुस्त आहे. या पद्धतीप्रमाणे शासन आता गंभीरतेने विचार करते. हाफकिन इन्स्टिट्यूटला परवानगी दिली आहे. महाराष्ट्र सरकारने हाफकिन मुंबईची जी आहे तिथंही पैसा घातलाय आणि तिथं थोडा उशीर लागेल, पण बायोव्हेटला उशीर लागणार नाही. याचं कारण असं की तिथं इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे. लसीसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये सगळं तयार आहे. या कंपनीनं जाऊन नुसते जे इन्स्ट्रुमेंट लागतील ते इन्स्ट्रुमेंट घेऊन आले की लगेच उत्पादनाला सुरुवात होऊ शकते. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मी सांगतो, लहान मुलांच्या लसीकरणाच्या चाचणीला केंद्र सरकारच्या ICMR या संस्थेनं अधिकृतपणे मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे लवकरच लहान मुलांचं लसीकरण सुद्धा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या मनात जर कोणाच्या भीती असेल की लहान मुलांना कोरोना होणार का, त्यातल्या आपल्या घरातल्या माता भगिनींना याची सगळ्यात जास्त काळजी होती. त्या अनेक जण भावूकपणे हा प्रश्न सातत्याने उपस्थित करत होते की लहान मुलांना कोरोनाची लागण होणार का. तर ती होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक काळजी म्हणून आपण पाऊल उचललेलं आहे, चाचणीला परवानगी दिलेली आहे. आपल्या मनात जर या अनुषंगानं काही प्रश्न असतील आवर्जून कमेंट बॉक्समध्ये उपस्थित करा. आपल्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा सन्माननीय देशमुख सरांकडून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.
लँटन मराठीच्या सगळ्या श्रोत्यांना पुन्हा एकदा ही आनंदाची बातमी सांगतो आहे की भारत सरकारने लहान मुलांना कोरोना होऊ नये यासाठी लसीकरण करण्यात यावं, त्याकरिता आवश्यक असलेल्या लसीकरणाच्या चाचणीला परवानगी दिलेली आहे. 3 टप्प्यात चाचणी होईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होईल. सर, पुन्हा एकदा मी तोच प्रश्न विचारतो की कुठे कुठे चाचणी केली जाणार आहे आणि या चाचणीनंतर प्रत्यक्षात ज्यावेळी लसीकरण सुरू होईल त्याचा फायदा लहान मुलांना नक्की होईल का आणि तो कसा असेल? लहान मुलांना आपण आतापर्यंत लस देतच आलोय. DPT देतोय, BCG देतोय, पोलिओची देतोय आणि त्याचा फायदा 100% मुलांना होतोय. मग ह्या लसीचा सुद्धा फायदा होणारच आहे, पण ट्रायल घेतल्याशिवाय शासन परवानगी देत नसतं. मग ट्रायल घ्यायला परवानगी मिळाली आहे. कुठं? तर एम्स, दिल्लीचे जे एम्स आहे, तर ह्या एम्समध्ये परवानगी मिळाली आहे. त्याचबरोबर पटना म्हणजे बिहारमध्ये देखील याला परवानगी मिळाली आहे. आणि तिसरं आहे नागपूर, मेडिट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नागपूर. या 3 संस्थेमध्ये, 3 हॉस्पिटलमध्ये ट्रायल घ्यायला परवानगी मिळाली. 525 हेल्दी विद्यार्थी निवडणार आहेत हे मुलं आणि त्यांच्यावर लसीची ट्रायल घ्यायला परवानगी मिळाली. या फेज 2 आणि फेज 3 या 2 ट्रायल असतात. या मुख्यतः सेफ्टीसाठी असतात. त्याची इफिशियन्सी कमी असली तरी हरकत नसते, पण सेफ्टी असावी हा पहिला प्रायमरी, की या लसीचा साईड इफेक्ट लहान मुलावर काहीही होऊ नये म्हणून त्यांना ऑब्झर्वेशन खाली ठेवतात. सतत त्यांचं चेकअप करतात. MD मेडिसिनवाला त्यांचं सतत चेकअप करतो आणि काही तक्रार आहेत का मुलांना हा प्रश्न केला जातो. आणि जर मुलांना तक्रारी असतील तर कशाच्या तक्रारी आहेत आणि त्या लसीमुळेच झाल्यात का याची खातरजमा केली जाते. आणि जर 2 ट्रायल नंतर असं आढळलं की ही 100% सेफ आहे आणि काही अंशी इफिशियंट आहे, इफिशियन्सी किती आहे लहान मुलात ते नंतर ठरेल, त्या अँटीबॉडी चाचण्या करून ठरवतील ते. परंतु आज सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे सेफ्टी. आणि तो सेफ्टी जर असेल तर याला लगेच परवानगी दिली जाईल. आणि जसं मोठ्या माणसाचं लसीकरण होतंय तसं लहान मुलाचं लसीकरण होणार आहे. लहान मुलाचं लसीकरण झालं की आपल्या मनातून ती सुद्धा भीती निघून जाईल की लहान मुलांना कोरोना झालं तर काय, 3री लाट लहान मुलांच्यावर आली तर काय, हे आपल्या मनात जे भीतीदायक प्रश्न आहेत, हे जे आपल्या मनामध्ये एक आज आपण त्याला म्हणतो भीती उत्पन्न झालेली आहे, तर ही भीती या बातमीमुळे निश्चितच दिलासादायक बातमी आहे. आपले एक श्रोते आहेत सर, जयराज खोचरे, त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांचा प्रश्न असा आहे, त्यांच्या मित्राच्या लहान बाळाला कोरोना झाला होता. डॉक्टरांनी मल्टीव्हिटॅमिन टॉनिक दिलं, बाळ एकदम ठणठणीत आहे. तर मग लस एवढ्या लवकर जर येणार असेल तर त्याचे परिणाम चांगले आहेत की वाईट आहेत हे कसे कळेल म्हणे? अगदी बरोबर आहे. त्यांनी जे सांगितलं की लहान मुलाला मल्टीव्हिटॅमिन दिलं, मोठ्या माणसाला सुद्धा पहिलं औषध असतं मल्टीव्हिटॅमिन. म्हणजे तुम्हाला कोरोना झाला आणि तुमची ऑक्सिजन लेवल 95च्या वर असली तर आम्ही सुद्धा सांगतो हॉस्पिटलमध्ये जाऊ नका, मल्टीव्हिटॅमिन घ्या. मल्टीव्हिटॅमिन कोरोनाला पळवून लावतं. मग या लहान मुलाला म्हणजे तुम्ही सुदैवी आहात की लहान मुलाला मल्टीव्हिटॅमिन दिलं की ताबडतोब बरा झाला. पण काही मुलं एखादे कोमॉर्बिड असतात, यांच्यामध्ये कोरोना कधी कधी गंभीर स्वरूप धारण करू शकतो. अशा वेळेस अशा लहान मुलांना जर वाचवायचं असेल तर पुन्हा सांगतोय की लसीशिवाय दुसरा पर्यायच नाही. आता पुढचा तुमचा प्रश्न आहे की घाई, तर ही घाई नाहीची आहे म्हणून तर अजून 3 महिने जाणार आहेत. घाई जर असली असती तर आजच त्यांनी सुरुवात केली असती. शासन तसं करत नाही. त्याचा परिणाम काय होणार आहे त्याचा अभ्यास केला जाणार आहे आणि या अभ्यासातून निष्कर्ष जर सकारात्मक आले
तरच ती दिली जाणार आहे, नाहीतर मग दुसऱ्या लसीला प्रयोग करायला सांगणार, लसीमध्ये काही फेरफार करायला सांगणार. पण यात घाई थोडीही नाहीये. आणि ही लस टोचल्यावर आता तुम्ही पोलिओची लस लहान मुलाला देता की नाही, तुम्ही विचार केला का त्यावेळेस? BCG तुम्ही देता की नाही लहान मुलाला? डॉक्टरने सांगितले की तुम्ही महिन्याने डॉक्टरकडे घेऊन जाता ना, अगदी 2 महिन्याचं असतं, 3 महिन्याचं बाळ असतं, तुम्ही लस देता. तर ते जसं लस विश्वास ठेवून देतात का, तर त्यांनी सुद्धा तशा ट्रायल घेतलेल्या आहेत. तसंच या शासनाने जर या ट्रायल घेतल्या तर आपण विश्वास ठेवायलाच पाहिजे. एवढी काळजी घेते शासन. लँटन मराठीचे आणखी एक श्रोते आहेत, शेषनाथ वाघ. त्यांचा प्रश्न आहे की कुठल्या वयोगटातील मुलांची निवड या चाचणीसाठी करण्यात आलेली आहे? आज तरी त्यांनी 2 ते 15 वय वर्ष 2 ते वय वर्ष 15 सॉरी 18 हा, कारण 18च्या वर आपण आज देतो, ऑलरेडी देत आहोतच. वय वर्ष 2 ते वय वर्ष 18 या वयोगटातील मग आता ते निवड करणारी ती टीम असेल. या वयोगटातले 525 मुलं मग ते काय करतील? 18चे 10 मुलं घेतील, 17 वर्षाचे 10 मुलं घेतील, अशी विभागणी ते करतील ना. आणि ते पुन्हा वेगवेगळ्या भागातले घेतील. कारण भारतामध्ये हे महत्वाचं आहे की नॉर्थकडचे लोक थोडे वेगळे आहेत, साऊथकडच्या लोकांची इम्युनिटी थोडी वेगळी आहे. मग हे निवड करताना जिओग्राफिकल एरियाचा सुद्धा विचार करतात. हे कुठंही त्यात कसूर राहू देत नाहीत. आणि 2 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना, 2 वर्षाच्या खालची मुलं आज यांनी चाचणीत घेणार नाहीत. त्यांनी 2 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना या चाचणीसाठी घेतलं जाणार आहे. 515 मुलावर चाचणी करणार आहेत. आणि जर चाचणी यशस्वी झाली तर अत्यंत आनंददायक की कोरोनाची भीती पूर्णतः समाजातून निघून जाईल. आणखी एक आपल्या श्रोते आहेत, स्वाती सुहास काकडे. त्यांनी प्रश्न विचारलाय, इफ वॅक्सिन ट्रायल इज सक्सेसफुल देन व्हॉट अबाउट इट्स साइड इफेक्ट्स? इज इट सेफ ऑर विटल ऑर्गन्स? व्हायटल ऑर्गन्स. येस. तर चाचण्या त्याच्यासाठी घेतल्या जातात. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगितलं, यातला महत्वाचा फॅक्टर एकच असतो, सेफ्टी, दुसरा काही नाही. या चाचण्या घ्यायची गरज काय? आणि तुम्ही जे म्हणलात की व्हायटल ऑर्गनवर काय परिणाम होतो, त्याच्यासाठी तर MD मेडिसिन बसलेत बाजूला. म्हणजे MD मेडिसिन काय करतात की तुमच्या कुठल्या ऑर्गनवर वाईट तर परिणाम झाला नाही ना हे चेक करणार आहेत. आज जरी मी म्हणत असलो की ही लस निश्चितपणे चांगली निघणार आहे, या माझ्या म्हणण्याला अर्थ नाही. हे फक्त आशादायक वाक्य आहे माझं. याला पुरावा पाहिजे. आणि म्हणूनच ह्या ट्रायल घेतल्यात. 525 विद्यार्थ्यांच्यावर ट्रायल घेतल्या जाणार आहेत, फेज 2 आणि फेज 3 मिळून. आता त्यांनी हे नाही सांगितलं की त्याच विद्यार्थ्यावर फेज 3 मध्ये ट्रायल घेणार आहेत का वेगळे विद्यार्थी घेणार आहेत मुलं, अजून ते क्लिअर केलेलं नाही. पण त्यांनी विद्यार्थी संख्या सांगितली, मुलांची संख्या सांगितली 525 आणि वयोगट सांगितलाय 2 वर्ष वयापासून 18 वर्ष वयापर्यंत. आणि साईड इफेक्ट त्या 0 दिसले तरच परवानगी देणार आहेत, लक्षात घ्या. त्यामुळं त्याची मनात सुद्धा शंका बाळगू नका की. आणि दुसरंच आणखी एक त्याचं कारण सांगतो, 18 वरच्या मुलात आधीच हीच लस दिलेली आहे ना, यांच्यात साईड इफेक्ट काही नाहीत. मग लहान मुलात आपला म्हणजे जर टिश्यूचा जर विचार केला तर साधर्म्य आहे. लहान मुलं काय ना आपण काय, थोडा फरक असतो, जास्त फरक नाही. मग एखादा 19 वर्षाचा आणि एखादा 17 वर्षाचा मुलगा, फरक होणार आहे का? नाही होणार आहे. 19 वर्षाला आज आपण देतोय परवानगी आहे, 18 वर्ष वयाला असतो आपण परवानगी देतो, 18 पेक्षा जास्त असते. मग जर 17.5चा मुलगा जर धरला तर फरक असणार आहे का बॉडी मेकअपमध्ये, बॉडी फिजिओलॉजीमध्ये? फारसा फरक नसतो. त्यामुळं ही चाचणी सेफ्टीसाठी घेणारे ती यशस्वी होणारच आहे, हे 100%. आपल्या आणखी स्वाती काकडे यांनीच महत्वाचा आणखी एक प्रश्न उपस्थित केलेला आहे सर, त्यालाच धरून त्यांचं असं म्हणणं आहे की जी विशेष मुलं या चाचणीसाठी निवडली गेलेली आहेत त्यांची रोग प्रतिकारशक्ती
आणि सर्वसाधारण लहान मुलं यांची रोगप्रतिकार शक्ती यात बऱ्यापैकी अंतर असतं आणि त्यामुळे मग विशेष मुलांवरती प्रयोग होत असतील तर सर्वसाधारण मुलांना त्याचा लाभ होईल का असा प्रश्न त्यांनी उपस्थित कसं असतं, हे जे प्रयोग करतात तेव्हा हे विद्यार्थी सिलेक्शन करतानाच रँडमली हे निवडतात, म्हणजे सगळ्या ह्याच्यातले निवडतात. हे फक्त विशेष मुलं म्हणजे हेल्दी मुलं आणि श्रीमंतांची मुलं निवडणार असं नाही. हे प्रत्येक सिस्टीम मधले मध्यमवर्गीय निवडणार, गरिबांचे निवडणार, श्रीमंताचे निवडणार. आणि त्या सॅम्पल घेताना सगळे रिप्रेझेंट व्हावे. म्हणजे जे जे आता स्वातीला वाटतंय, स्वाती माझी विद्यार्थिनीच आहे ती, तर त्यांना जे वाटतंय ती शंका ICMRच्या मनात सुद्धा आलेली आहे. आणि निवडताना ते मुद्दाम असे निवडतात की सगळ्या गटांचं रिप्रेझेंटेशन व्हावं, याची काळजी ICMR घेणारच आहे. आणि ते झाल्यानंतर फेज सेकंड ट्रायल आधी घेणार, ती 1 महिन्याची असणार. त्यानंतर फेज 3 थर्ड होणार, ती 1 महिन्याची असणार. आणि ह्या दोन्ही फेज झाल्यावर रिझल्टचा विचार करून ते परवानगी देणार आहे. आणखी एक प्रश्न आलाय आपल्या समोर. आतापर्यंत जशा सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या लसी लहान मुलांना विनासायास मिळतात, अगदी तशीच ही लस लहान मुलांना मिळणार का असा प्रश्न उपस्थित केलाय आपल्या श्रोते. आज आपण, बरोबर आहे तुमचा प्रश्न, की आज लस मिळताना किती परेशानी होतीये लोकांची, नियोजन चुकलंय, मग ते केंद्र सरकारचं चुकलंय का राज्य सरकारचं चुकलंय हे मी आज त्याच्यात खोलात जाणार नाही. पण शासनाचं नियोजन चुकलंय हे 100% आहे. हे उघड सत्य आहे ते, की लसी तुमच्याकडे नसतानाच घाई करायची गरज नव्हती 18 ते 45चं डिक्लेअर करायला. मी गमतीनं म्हणत असतो की तुम्हाला घरी जेवायला बोलवायचं आणि घरी माझ्या बायकोनं स्वयंपाकच केला नाही, तशी अवस्था शासनानं केली आहे. उगी घरात भांडे वाजवत बसायचं, तशीच अवस्था केली आहे शासनाने. तर त्या चुका झाल्याचे, म्हणजे आत्ता जो श्रोत्यांनी विचारलाय प्रश्न अगदी बरोबर आहे की विनासायास मिळणार काही समस्या तुमच्या पुढे जशी आहे तशी माझ्या पुढे देखील आहे. पण त्याला उत्तर सांगतोय की शासनाला चुका लक्षात आल्यात आणि आता युद्ध पातळीवर लसीकरण करायला त्यांनी सुरुवात केली आहे. आज किती होत आहेत लस? आजची भारताची क्षमता फक्त 8 कोटी दर महिन्याला लस मिळू शकतात. बघा, 135 कोटी लोकांसाठी किती लस मिळत आहेत? 8 कोटी. आणि डोस किती लागणार आहेत? 135 गुणिले 2 म्हणजे 270 कोटी ते 280 कोटी डोसेस आपल्याला लागणार आहेत. आणि लसीचे डोसेस मिळत, उत्पादनाची क्षमता भारताची किती आहे? 7 कोटी. 8 कोटी. 8 कोटी प्रतिमा. प्रति 1 महिन्याला 8 कोटी. तर हे नियोजनच केलं नाही. नेहमी सगळेजण आरोप करतात श्रीलंकेने विकत घेतली, सगळ्या देशांनी विकत घेऊ शकले ते, मग भारताने विकत घेण्याचा प्रयत्न का केला नाही? आणि जो केला तो हॅफहॅझार्ड केला, ग्लोबल टेंडर काढणं वगैरे वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, आपण त्याच्यात जास्त जाणार नाहीत. पण भारताच्या शासकांचे हे प्रयत्न फेल्युअर गेले आहेत. आणि आता थोडं शहाणं झालेलं दिसतंय सरकार, म्हणून पुण्याला आता कोव्हॅक्सिनला परवानगी दिली आहे. पुण्यात सुद्धा कोव्हॅक्सिन उत्पादन होणार आहे. आणखी एक आपले श्रोते आहेत, वाघ सर आहेत. त्यांचा प्रश्न असा आहे की 0 ते 2 वर्ष या वयोगटातील बाळाला कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का? हां, असं लक्षात आलंय. बरोबर आहे तुम्ही म्हणता ते. तर कोरोनाचा संसर्ग हा 0 ते मरेपर्यंत केव्हाही होऊ शकतो. म्हणजे बाळाला होऊ शकतो का? तो होऊ शकतो. संसर्ग होणं ही गोष्ट वेगळी. आज 100 लोकांना संसर्ग झाला, त्यातले 5च लोक दवाखान्यात जात आहेत, म्हणजे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत आहेत. तर लहान मुलांना जर संसर्ग झाला तर हॉस्पिटलमध्ये जाण्याचं प्रमाण किती? तर इट इज अबाउट 0, नॉट 100% 0 पण अबाउट 0 आहे. फार क्वचित केसेस आहेत की ज्या 0 ते 2 वर्षामध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट कराव्या लागल्या. म्हणजे लहान मुलांची प्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळं
कोरोनाने कितीही प्रयत्न केले त्यांच्या शरीरात तरी तो त्यांना पॅथॉलॉजिकल सिम्पटम किंवा त्यांना गंभीर करूच शकत नाही. हे आजचं चित्र आहे. आणखी एक श्रोते आहेत आपले दादासाहेब मोहिते म्हणून. त्यांनी प्रश्न असा उपस्थित केलाय सर, की जो नेहमीचाच प्रश्न आहे, आपण वारंवार त्याचं उत्तर दिलेलं आहे. खरं तर लस घेतल्यावर लहान मुलांना पुन्हा कोरोनाची बाधा होऊ शकते का, असा प्रश्न उपस्थित केलाय त्यांनी. तर लहान मुलांनाच काय, मोठ्या माणसांना देखील लस घेतल्यावर, पुन्हा अगदी स्पष्ट करून सांगतोय मी आणि आधी सांगितलंय मागं मी, पहिला डोस घेतल्यानंतर 20 दिवस तर तो पूर्णपणे त्याला इन्फेक्शन होऊ शकतं. कुठलंही त्याला प्रतिकारशक्ती आलेली नसती. पहिला डोस घेतला, प्रतिकारशक्ती यायला 20 दिवस लागतात. आता हे झालं पहिल्या डोसच्या बाबतीत. त्याच्यानंतर इन्फेक्शन होऊ शकतं का, एखाद्याने दुसरा डोस घेतलाय तर इन्फेक्शन होऊ शकतं, कोरोना होऊ शकतो, फक्त तो माइल्ड स्वरूपात होतो. म्हणजे दुसऱ्या 2 लसी घेतल्या तर कोरोना व्हायचं प्रमाण किती, ICMRने प्रयोग केलेत भारतीय लेवलवर. त्यांना असं आढळलं की फक्त 0.03 to 0.04% लोकांमध्ये होतो दुसरा डोस घेतल्यानंतर, दुसरा डोस घेऊन 15 दिवस झाल्यानंतर. तर एक लक्षात ठेवा, पहिला डोस घेतला तर 20 दिवसापर्यंत तुम्ही फार जपायला पाहिजे. मरू सुद्धा शकता, लक्षात घ्या. गंभीर स्वरूप होऊ शकतं केव्हा, 20 दिवसापर्यंत. त्यामुळं पहिला डोस घेतल्यावर 20 दिवस तुम्हाला शक्यता असते, गंभीर होण्याची शक्यता असते, परंतु 20 दिवसानंतर कोरोना होऊ शकतो पण गंभीर होत नाहीत. आणि म्हणून ही काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. आणि नंतरही मास्क वापरा असं का सांगतात, दोन्ही डोस घेतल्यावर भविष्यात एखादा व्हेरियंट येऊ शकतो, माहीत नाही आज आपल्याला. काळजी तर घ्यायलाच पाहिजे. जोपर्यंत सगळ्या भारतभर विश्वासाचं वातावरण निर्माण होत नाही तोपर्यंत ही काळजी घेतली पाहिजे. आणखी एक प्रश्न आहे आपल्याकडे, पुन्हा त्यांनीच उपस्थित केलाय. त्यांचं म्हणणं आहे की स्पेशल चाइल्ड आर दोज हू आर सफरिंग फ्रॉम हायड्रोसिफिलिस, हायपोसिफिलिस, सेरेब्रल प्लासी, त्यांच्याविषयी ते विचारतात. त्यांना मी स्पेशल चाइल्ड असं हो. आता वैज्ञानिक असं म्हणतायत की इपिलेप्टिक असो नाही तर सिफिलिस असो, मराठीत आपल्या सामान्य श्रोत्यांना हे सगळे मेंदूचे आजार आहेत. तर असा कुठलाही गंभीर स्वरूपाचा आजार असू द्या, जरीही आजार असला तरीही लस घ्यायला काहीही हरकत नाही असं वैज्ञानिक वेळ, कुठलंही, मी नुसता तोच म्हणत नाही, कुठलाही असू द्या. इव्हन हृदयाला छिद्र आहे, त्याला मस्क्युलर ॲट्रॉफी आहे, अत्यंत रेअर आजार आहे. हा पण खूप लहान मुलात असतो की हळूहळू हातपाय लुळे पडायला सुरुवात होती, त्याच्यावर औषध नाही. जर औषध असलं, आज आहे औषध त्याच्यावर, त्या औषधाची किंमत 16 कोटी रुपये आहे. बापरे, एका इंजेक्शनची किंमत 16 कोटी रुपये. 16 कोटी रुपये ते आपण अफोर्ड करू शकत नाहीत. त्यामुळं लहान मुलं ती भारतामध्ये मरतात. तर अशा औषधावर लोक जरी असला, असं दुखणं जरी असलं तरीही त्यांनी लस घ्यायला हरकत नाही असं शास्त्रज्ञ सांगतायत, असं वैज्ञानिक सांगतायत. लहान मुलांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक पाऊल म्हणून भारत सरकारनं एक चांगला निर्णय घेतलाय की इथून पुढं लहान मुलांच्या लसीकरणासाठी चाचण्या घेतल्या जात आहेत. देशभरातल्या 525 लहान मुलांची, निरोगी असलेल्या लहान मुलांची निवड केली गेली आहे. बिहार, दिल्ली आणि महाराष्ट्रातल्या नागपूर या 3 ठिकाणी या 525 मुलांवरती चाचणी घेतली जाणार आहे लसीकरणासाठी. आणि हे लसीकरण 2 टप्प्यात पूर्ण झाल्यानंतर त्याचे जे निष्कर्ष येणार त्या अनुषंगानं प्रत्यक्षात लहान मुलांच्या लसीकरणाचा कार्यक्रम भारत सरकार हाती घेणार आहे. तर आपल्या मनामध्ये जी भीती आहे की लहान मुलांना 3ऱ्या टप्प्यातल्या या लसीकरणाचा जो एकूण लाट येणार आहे, 3री लाट, यात लहान मुलांना बाधा होणार का, लहान मुलांच्या उपचारांचं काय, त्यांना जर कोरोना झाला तर काय करायचं, अशी जी भीती आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे
ती सगळी भीती दूर करण्यासाठी लहान मुलांच्या लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे आणि त्यासाठी लहान मुलांना लस कशा पद्धतीनं द्यावयाची याची चाचणी सुरू झालेली आहे. आपल्या मनात या अनुषंगानं जर आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये आवर्जून नमूद करा. या विषयातील तज्ज्ञ आणि मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी इंडियाचे अध्यक्ष सन्माननीय अरविंद देशमुख सर यांच्याकडून त्या सगळ्या प्रश्नांची समाधानकारक आणि वैज्ञानिक उत्तरं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणारच आहोत. आज इथं थांबूयात. पुन्हा आणखी उद्या असाच एक वेगळा सकारात्मक आणि कोरोनाच्या अनुषंगानं आपल्या मनामध्ये सातत्यानं उपस्थित होणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी लाईव्ह आपण भेटणारच आहोत. आजचा हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला, आपल्या प्रतिक्रिया आवर्जून नमूद करा. आणि ही माहिती अधिकाधिक मातृशक्तीपर्यंत, माता भगिनींना विशेष काळजी वाटते सर मुलांची, ही माहिती अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. लहान मोठ्या व्यक्ती हिपॅटायटिस बी आजारग्रस्त असेल तर कोविड लस घ्यावी का? वाघ सरांनी असा प्रश्न विचारलाय. बरोबर आहे. हिपॅटायटिस बी हा जो आजार आहे हा देखील विषाणूमुळे होतो आणि हिपॅटायटिस बी न आजारी असल्यावर ही लस घेऊ नये. कारण हिपॅटायटिस बी बरा झाला आणि नंतर कॅरियर म्हणून राहिला, कारण 5-5 वर्ष तो कॅरियर म्हणून राहतो हिपॅटायटिस बी झाल्यावर, त्या काळात घ्यायला हरकत नाही. परंतु हिपॅटायटिस बीचे सिम्पटम तुम्हाला दिसत आहेत, कुठलाही हिपॅटायटिस बीच नाही, कुठलाही आजार जर असेल तुम्हाला तर आजार बरा झाल्याशिवाय वॅक्सिन घेऊ नये. त्यामुळं निश्चितपणे जर लहान मुलाला हिपॅटायटिस बी असेल, मोठ्या माणसाला हिपॅटायटिस बी असेल, हिपॅटायटिस बी हा फार मोठा घातक आजार आहे. पण लहान मुलांना तो फारसा घातक नाही, मोठ्या माणसांना आणि विशेषतः डायबिटिक माणसाला तो अत्यंत घातक आजार आहे. तर लस घेऊ नये असंच निश्चितपणे शास्त्रज्ञ असं सांगतात की लस घेऊ नये. मोहिते सरांनी एक प्रश्न उपस्थित केलेला आहे. मोहिते सरांचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ते असं म्हणतायत की शासनाचं लसीकरणाचं नियोजन पूर्णतः चुकलंय, हे मान्यच आहे, पण हे नियोजन सुधारावं, ही चूक पुन्हा होऊ नये याच्यासाठी आपण काय प्रयत्न कराल का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मीच सरांच्या वतीनं तुम्हाला सांगू इच्छितो, सरांनी वेळोवेळी त्यांच्या मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटीच्या वतीनं मुख्यमंत्री महोदयांना असेल, देशाच्या पंतप्रधानांना असेल किंवा देशाच्या आरोग्यमंत्र्यांना असेल, सातत्यानं महत्त्वपूर्ण विषयांचा पत्रव्यवहार केलेला आहे. आणि या सगळ्या टास्क फोर्समध्ये मायक्रोबायोलॉजिस्ट सुद्धा असायला हवे, अशीही आग्रहाची मागणी त्यांनी केलेली आहे. आपल्या या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीनं आपण या नियोजनाच्या अनुषंगाने, तुम्ही म्हणलात ते बरोबर आहे की महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र शासनाला आम्ही वेळोवेळी पत्र दिलेली आहेत. ज्या ज्या वेळेस आम्हाला वाटलं, जाणीव झाली, आणि त्याच्या पुढचा आनंदाचा भाग सांगतो, या पत्राची आम्हाला उत्तर सुद्धा येतात. म्हणजे लोक नेहमी विचारतात की सर तुम्हाला पत्राची उत्तरं येतात का? पत्राची उत्तरं येतात. म्हणजे शासन जागरूक आहे असं मला दखल तरी पत्राची घेतली जाते. आता त्याच्या पुढचा भाग, आम्ही दिलेल्या सूचनाचा विचार करतात का? तर असं लक्षात आलं आतापर्यंत की आम्ही दिलेल्या सूचनांचा गंभीरपणे विचार करतात. अगदी फार सुरुवातीला 22 मार्चला आम्ही पत्र दिलं होतं 2020ला की लॉकडाऊन कमीत कमी 14 दिवसाचा असावा. त्यावेळेस लोकांना सहन होत नव्हतं, पटत नव्हतं. आम्ही पत्र दिलं पहिल्यांदा आणि त्याच्या 2 दिवसानंतरच भारत सरकारने 21 दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र सरकारने सुद्धा लगेच लॉकडाऊन जाहीर केला. आज जर तुम्ही गुगलवर गेलात तर तुम्हाला त्या बातम्या दिसतील आणि काही न्यूजपेपरनी तर मान्यच केलंय की मायक्रोबायोलॉजी सोसायटीचं पत्र गेलं आणि हा लॉकडाऊन झाला. हा आम्ही योगायोग समजायचा का? दुसरं, लसीकरणासंबंधात आम्ही सूचना महाराष्ट्र शासनाला केल्या, आज त्याची अंमलबजावणी होताना दिसते. आम्ही महाराष्ट्र शासनाला सांगितलं की गृहनिर्माण सोसायटीमध्ये जाऊन तुम्ही लसीकरण करा. आज त्यांची घोषणा आहे की गृहनिर्माण सोसायटीत आम्ही परवानगी दिलेली आहे. म्हणजे आम्ही ज्या ज्या सूचना सकारात्मक वाटतात त्या देतो. त्यातल्या काही सूचनांची, सगळ्या नाही पण काही सूचनांची शासनाने अंमलबजावणी केलेली आहे. आणि तुम्ही म्हणतात त्या मताशी मी 100% सहमत आहे
की हे लसीकरणाचं नियोजन शासनाचं 100% चुकलेलं आहे. पण एक आनंदाची गोष्ट आहे, लहान मुलांच्या लसीकरणाच्या चाचण्यांना मंजुरी दिलेली आहे. त्याच्यात 3 टप्प्यामध्ये वेगवेगळ्या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर प्रत्यक्ष लहान मुलाच्या लसीकरणाचा कार्यक्रम सुरू होईल. त्यामुळे लहान मुलांना कोरोना झाला तर काय, अशी जी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये भीती दाटून आलेली असेल, तर ती भीती तुर्तास बाजूला ठेवा. आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची वार्ता आहे की भारत सरकारनं आणि ICMRनं अधिकृतपणे या लसीकरणाच्या चाचण्यांना मंजुरी दिलेली आहे. वाघ सरांचा प्रश्न आलाय, खरं तर आजच्या विषयाला लागू नाही आहे हा प्रश्न सर. या अनुषंगानं आपण स्वतंत्र व्हिडिओ करता येईल का पाहूयात, पण तरी एका वाक्यात सर उत्तर देतील आपल्याला. त्यांचा प्रश्न असा आहे की हेपॅटायटिस B बरा होतो का? बरा होतो, मी आत्ता मला सांगितलं, तो वयावर अवलंबून आहे. लहान मुलात तो निश्चितपणे बरा होतो. मोठ्या माणसात देखील त्याला, तो व्हायरल डिसीज आहे, औषध नाही. मग कुठलं औषध आहे, तर तुमचं लिव्हर स्ट्रॉंग असावं लागतं, हेच त्याला औषध आहे. आणि मग लिव्हरचे टॉनिक देतात. आणि गुळवेल सत्व जे गेलॉय आज सगळ्या आयुर्वेदीमध्ये आहे, ते खरोखर मॅजिक ड्रग आहे. आपल्याकडं आपण आयुर्वेदाला निग्लेक्ट केलंय दुर्दैवानं. माझं नेहमी म्हणणं असतं की ॲलोपॅथीपेक्षा आयुर्वेदिक मिरॅकल करतं. तर हेपॅटायटिस B मध्ये गॅलॉय मिरॅकल करतंय. प्रश्न कुठे येतो की तुम्ही डायबिटिक असाल आणि तुम्हाला हेपॅटायटिस B झाला, अशा वेळेस तो बरा होणं अवघड असतं. त्याचं कारण साधं आहे की डायबिटीजमध्ये साखर कमी खायची असते, कारण तुम्हाला शुगर आहे. आणि हेपॅटायटिस B मध्ये साखर जास्त खायची असते, तर हेपॅटायटिस B बरा होतो. जेवढी तुम्ही साखर खाल तेवढं ग्लायकोजन तुमच्या लिव्हरमध्ये वाढेल. आणि लिव्हर पक्क मजबूत झालं की हेपॅटायटिस B पळून जातो. पण डायबिटीजवाल्यांना साखर खावी तर तो डायबिटीजनं मारणार, आणि नाही खावी तर तो हेपॅटायटिसनं मारणार. अशी थोडी अवस्था होते. म्हणजे फक्त डायबिटीज सोडले तर बाकी सर्व लोकांमध्ये हा क्युअर होऊ शकतो. आपल्या बहुतेक प्रश्नांची समाधानकारक, विस्तृत आणि वैज्ञानिक उत्तरं आदरणीय देशमुख सरांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये असतील तर ते प्रश्न सुद्धा कमेंट बॉक्समध्ये आवर्जून नमूद करा. या अनुषंगानंही आपण स्वतंत्रपणे लाईव्ह येऊन त्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं देण्याचा प्रयत्न करणारच आहोत. पण आत्ता या घडीला सुवार्ता आहे, आनंदाची वार्ता आहे की लहान मुलांना कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी लसीकरणाच्या चाचणीला मंजुरी देण्यात आलेली आहे. लसीकरणाच्या चाचण्यांचे 2 टप्पे पूर्ण झाल्यानंतर येणारे सगळे निष्कर्ष अहवाल पाहिले जातील आणि त्यानंतर देशभरातील लहान मुलांना प्रत्यक्ष लसीकरण सुरू होईल. जे अमेरिकेत झालेलं आहे, जे लंडनमध्येही झालेलं आहे, आणि आता भारतात सुद्धा या अनुषंगानं भारत बायोटेकच्या माध्यमातून हा प्रयत्न होणार आहे. ही आनंदाची बातमी आहे. हा एकूण सगळा व्हिडिओ आपण आवर्जून पहा. आपल्या आजूबाजूला ज्यांना ही माहिती पोहोचवणं आवश्यक वाटतं त्या सर्वांपर्यंत ही माहिती आपण आवर्जून पोहोचवा. आणि आपल्याला हा प्रयोग कसा वाटला, आपल्या प्रतिक्रिया आवर्जून नमूद करा. असे अनेक वेगवेगळे व्हिडिओ ज्या प्रश्नांची उत्तर जाणून आपल्याला घ्यावयाचे आहेत ते सगळे व्हिडिओ लँटन मराठीच्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहेत, ज्यामध्ये सरांनी कोरोनाच्या अनुषंगाने निगडीत असलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपण लँटन मराठीच्या यूट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. बेल बटनला प्रेस करून नोटिफिकेशन मिळवायला सुद्धा विसरू नका. आणि लँटन मराठीचं यूट्यूब चॅनल बरोबरच फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करायला विसरू नका. आपल्या प्रतिक्रिया आवर्जून नमूद करा. या अनुषंगानेही आपण पुन्हा एकदा उद्या भेटणारच आहोत. सर, आपण उद्या 1:10 बरोबर दुपारी 1:10 आपण आणखी एक असाच वेगळा विषय घेऊन त्या विषयाची चर्चा आदरणीय डॉक्टर देशमुख सर यांच्यासोबत करणार आहोत. तेही स्पष्ट, शांत आणि पारदर्शक अशा लँटन मराठीच्या नव्या कोऱ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर. आपल्याला हा प्रयोग आवडला असेल तर आपल्या प्रतिक्रिया आवर्जून नमूद करा. सर, सर्व लँटन मराठीचे जे श्रोते वर्ग आहेत आपले, त्या सगळ्यांच्या वतीनं मी आपलं मनापासून धन्यवाद मानतो. आणि उद्या दुपारी 1:10 आपण पुन्हा एकदा भेटूयात. धन्यवाद सर. धन्यवाद.